त्यांचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत आहे. व्लॉगची सुरुवात ही रात्री 1:30 ते 2 वाजता इतक्या लवकर मी केलेली आहे, कारण सगळ्यांना माहीतच झालेलं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये तीव्र ते सौम्य प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. राहतो तिथून केंद्रबिंदू हा 15 ते 20 किलोमीटर अंतरावरच आहे आणि आमच्या गावाकडून तर तो 4 ते 5 किलोमीटर अंतरावर. म्हणून मग काय, गावाकडचे कॉल आणि विचारपूस आणि सतर्कता आणि ते कंटिन्यू एकानंतर एक 3 ते 4 वेळेस आणि जिथे केंद्रबिंदू आहे तिथे ते 7 ते 8 वेळेस असे जाणवले, असे गावाकडच्यांनी सगळ्यांनी सांगत होते. मग कशाची लागते झोप, पोटात तर एकदम गोळाच उठायला लागला. सगळेच जण घराच्या बाहेर ज्यांच्या त्यांच्या येऊन अंथरूण टाकून झोपायला लागलेले होते. गावाकडे सारखे कॉल वगैरे सगळ्यांचे चालूच असल्यामुळं आम्ही पण जागीच राहिलो आणि मग झोप काय कशाची होतच नाही. मग लवकर सकाळ झाली असल्यामुळं कामं वगैरे सर्व आवरून लेकरांना वगैरे तयार केलं आणि शाळेतून पण माझी बेबी आली आणि आल्या काय शाळेत तर टिफिन खाल्लाच होता आणि आम्ही बाहेरून थोडंसं जाऊन आणले होते फ्रुट्स. मग त्या फ्रुट्सवर पण ताव मारला आणि माझी ही बेबुली दीदीपाशी थोडा वेळ खेळली आणि लगेच मम्मीकडे येऊन बसली. कधी इकडं तर कधी तिकडं आमचं खाणं पिणं चालू. आणि आज मात्र दिवसभर जे ते आलं त्यांच्या तोंडावर एकच विषय, भूकंप. फळं फ्रुट्स जे काही आणलं होतं तिचा टिफिन वगैरे सगळं खाऊन झालं आणि हिनं या माझ्या छोट्याशा बेबुलीने मम्मीच्या ताटामधली लोणच्याची फोड घेतली. खाणं झाल्याच्या नंतर जे कोय उरते ती बाई अशी आंबट गोड अशी चाटू आणि पाणी पिऊ पिऊ खायला लागली. ती काय ठेवायला तयार नाही. तोंड वाकडं तिकडं झालं तरी चालेल, पण हातातली लोणच्याची फोड काय ठेवायची नाही. एक खाते तिखट आणि ही माझी मोठी गोंडुली, तिला तर गोडच लागते. तिखट काय जमणार नाही. मग काय, त्या दोघी झोपल्या आणि नंतर आम्ही दोघी गप्पा मारत मारत शेंगा फोडत बसलो. शेंगा फोडत असताना मध्येच परत थोड्या वेळ झाल्याच्या नंतर माझी आई आली आणि माझी आई आली, आईचा आवाज ऐकला की ही छोटीशी गोंडुली बसली उठून. मग आई पण आल्याच्या नंतर गावाकडं होती, गावाकडं पत्र्याचं वगैरे घर होतं. मग काय सगळ्यांचे कॉल वगैरे आईला आले, गावाकडे थांबू नको बनून सांगितलं. आणि मग आईनं येताना आणला होता खूप सारा भाजीपाला शेतातला आणि बाजारातून पण, आणि खायला एवढे मोठे जांभूळणं, कडीपत्ता, बुराकियाच्या आवडीचं आणि द्वेजाच्या आवडीचं सगळं खायला. आणि त्यामध्ये माझी आणि माईची पण सगळ्या तिघी चौघींनी मिळून जांभूळणं वगैरे खाल्लं, जेवण वगैरे केलं, गप्पा मारल्या. आणि मग आमच्या शेजारी पाजारी ज्या आमच्या दिदुल्या आहेत, सोनदीदी वगैरे, मी पण आई गावाकडे असल्यामुळं कसे काय नाही सगळ्यांनी विचारपूस केली आणि हे दोघे बसले असं खेळत. आमचा आजचा भीतीदायक भूकंप आणि तीव्रता आणि काय होईल माहित नाही याच विषयावर पूर्ण दिवस संपला. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.